आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। महाराष्ट्राच्या महानिवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे। निवडणूक आयोगानं या महानिवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कधी होणार याची मोठी उत्सुकता आहे। राजकीय पक्षांप्रमाणेच मतदारांच्याही मनामध्ये निवडणुकीच्या तारखांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची घोषणा 13 ऑक्टोबर नंतर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 8 ऑक्टोबरला हरियाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकांचे निकाल लागण्याची शक्यता आहे, तर 10 ऑक्टोबरला हरियाणा जम्मू काश्मीर निवडणूक कार्यक्रम संपणार आहे। नियमानुसार एक निवडणूक कार्यक्रम संपण्यापूर्वी दुसऱ्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करता येत नाही। दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाला तयारी करावी लागेल। 13 ऑक्टोबरला रविवार आहे। 14 तारखेनंतर सुरू होणाऱ्या ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आचारसंहितेची घोषणा होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये नियमानुसार नवी विधानसभा 26 नोव्हेंबर 2024 रोजी अस्तित्वात येणार आहे। निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर साधारणतः 45 दिवसांनी नवीन विधानसभेची स्थापना होणं अपेक्षित असतं। त्यामुळे निवडणूक आयोगानं नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विधानसभा निवडणूक घ्यायचं ठरवलंय, तर त्यासाठी साधारण ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। तेव्हापासून राज्यामध्ये लगेच आचारसंहिता लागू होईल। त्यानंतर 45 दिवसांचा कालावधी गृहीत धरला तरी 26 नोव्हेंबर पूर्वी नव्या विधानसभेची स्थापना होणं शक्य आहे। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई। अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।